छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचे पडेगाव सुंदरनगर परिसरातील महिलांनी औक्षण करून भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आले। यावेळी संजय शिरसाट यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आता निवडणुका संपल्या आहे, मला या मतदारसंघातून किती मतदान पडले अथवा नाही पडले त्यावर माझी काहीच नाराजगी नाही। शेवटी मी एक मंत्री आहे। नागरिक काय म्हणतील, मंत्री होताच काही विकास कामे केले नाही असे मी ऐकू शकत नाही। त्यामुळे मतदारसंघातील राहिलेले विकास कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून पश्चिम मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही। मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल, तरी कार्यकर्त्यांनी विकास कामे करण्यासाठी तत्परता दाखवावी असे सांगितले। संजय शिरसाट यांच्या निधीतून सुंदरनगर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी पडेगाव मिटपिटा या भागामध्ये 200 कोटी रुपयांचे विविध विकास कामेचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार गोडेले, माजी महापौर विकास जैन, हर्षदा शिरसाट, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के, इरलाल वाणी, रखमाजी जाधव, प्रकाश दुबिले, राहुल एल्दी, नंदकुमार मस्के, अशोक मुळे, किसन पेहरकर, नवनाथ मुळे, दादाराव शेजवळ, भाऊसाहेब ठोंबरे, रमेश काळे, गणेश रयवाले, वाल्मिक सोनवणे, नरेंद्र विश्वकर्मा, किरण ठोंबरे, बजरंग वाणी, सुहास ठोंबरे, मनोहर दुधे, महेश सुराशे, राहुल वाणी, करण कुमावत, यश मस्के, विशाल घुले, ओम ठोंबरे, प्रसाद रोकडे या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन पत्रकार आकाश ठाकूर यांनी केले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते। एक्सप्रेस 1 न्यूज साठी आकाश ठाकूर, छत्रपती संभाजीनगर।